इयत्ता 8वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा 7वा नातवंडास पत्र, ज्याचे लेखक आहेत नंदू नाटेकर, यावर आधारित चर्चा करणार आहोत। या चर्चेपूर्वी आपण लेखकांचा परिचय पाहूया। नंदू नाटेकर, नंदकुमार नाटेकर, 1933 हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत। नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत। त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे। 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सान्निध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टींविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे। प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे। हा पाठ म्हणजेच एक पत्र आहे। या पत्राच्या माध्यमातून एक आजोबा आपल्या नातवंडांस काय करत आहेत, काही संदेश देत आहेत, काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करीत आहेत आणि त्यांचं बालपण कशा पद्धतीने गेलं, त्यांच्या बालपणामध्ये त्यांना कोणी कसं आणि काय शिकवलं, या सर्व गोष्टींवर पत्राच्या माध्यमातून केलेली ही चर्चा आहे। अर्थात एक पत्र के माध्यम से एक दादाजी या नानाजी अपने जो छोटे छोटे नातवंड म्हणजे काय पोता या पोती है उनके साथ बात कर रहे, उनसे चर्चा कर रहे कि किस तरह से उनका बचपन गुजरा, बचपन में किसने उनको क्या सिखाया, किस तरह से सिखाया, निसर्गाच्या सानिध्यात मतलब इस नेचर के साथ उन्होंने अपना बालपन कैसे गुजारा, ये सारी बातें उन्होंने पत्र के माध्यम से की हुई है। प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद। कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे, माझ्या शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे। आता इथे हा आजोबा, त्यांचे नातवंड कोण कोण आहेत, उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी यांना आधी त्यांनी आशीर्वाद दिला आहे, ब्लेसिंग्स दिली आहेत आणि मग ते म्हणत आहेत की मला ना तुमच्याशी खूप गप्पा माराव्याशा वाटतात आणि माझं बालपण म्हणजे बचपन है ना, चाइल्डहुड कसं गेलं, माझ्या मित्रांकडून, पुस्तकातून मी काय शिकलो, माझ्या आईवडिलांनी मला काय शिकवलं, तुमच्या पणजी पंजोबांनी काय शिकवलं म्हणजे ग्रँड पॅरेंट्सनी मला कसं शिकवलं हे तुम्हाला सांगायचं आहे। पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलताच येतच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला पत्र लिहावे। मी शिकायला सांगलीला होतो। सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे। आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती। आता इथे आजोबा सांगत आहेत की मला तुमच्याशी बोलायचं असतं, पण प्रत्येक गोष्ट मी अगदी मनमोकळेपणाने म्हणजे काय खुले अगदी मन मोकळं करून स्पष्ट पद्धतीने तुमच्याशी बोलता येईल असं मला वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला पत्र लिहित आहे। त्यांनी सांगितलं की मी लहानपणी शिकायला कुठे होतो, सांगलीला होतो आणि सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे। त्या गावामध्ये एक शाळा होती आणि त्या शाळेला खूप मोठे मैदान होते, ज्याला आपण ग्राउंड म्हणतो, आणि त्याजवळच एक बाग होती। आता इथे आजोबांनी काय केलं आहे, त्यांचं लहानपण सांगायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील सांगली येथे त्यांचं बालपण गेलं आहे आणि ते शिकायला म्हणजे शाळेत होते। आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो। निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे। पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे निहाळणे, तसे जंगलातील विविध पक्षींचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो। मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात। त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे।
आता इथे आजोबा म्हणजे दादाजी असतील किंवा नानाजी असतील, हे सांगण्याचा काय प्रयत्न करत आहेत की आम्ही लहानपणी खूप खेळायचो, हुंदडायचो, इकडून तिकडून बागडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात भिजायचो. हल्ली आपण पावसात भिजलो की लगेच आपल्याला सर्दी होणे, खोकला होणे, ताप होणे अशा गोष्टी होतात. पण त्यावेळी ही लहान मुलं खूप प्रचंड मस्ती करायची, खेळायची आणि निसर्ग अनुभवायची. तर आजोबा त्यांना सांगतायत, तुम्ही पण तुमची शहरं सोडून, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सुट्ट्या असतील त्यावेळेस शहरं सोडून गावाकडे यावं. पक्ष्यांचे थवे, पक्ष्यांचे चिवचिवणे हे न्याहाळलं पाहिजे. न्याहाळलं नाही म्हणजे त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, चिवचिवणे ऐकलं पाहिजे. तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव. म्हणजे जंगलातील पशूंचे आवाज कसे येतात, प्राण्यांचे आवाज कसे येतात ह्याचा सुद्धा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. म्हणजेच काय, तर मोकळं आकाश आपल्याला लवकर पाहता येतं नाही शहरामध्ये. नदी, झाडे हे काही आपण शहरात पाहत नाही. तर आपण हे सगळं कुठे पाहिलं पाहिजे, तर गावाकडे जाऊन हे पाहिलं पाहिजे असं आजोबा सांगत आहेत. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असो किंवा तुम्हाला जो आवडतो. आता इथे आजोबांनी सांगितले की त्यांना लहानपणापासूनच खेळायला खूप आवडायचे, पण त्यातल्या त्यात त्यांना बॅडमिंटनची सवय पण अगदी लहान वयातच लागली. ते आपल्या नातवंडास विचारत आहेत की तुम्ही माझे अनेक फोटो पाहिलेत ज्याच्यामध्ये मला चषक व ढाली मिळालेल्या आहेत. आता चषक म्हणजे काय, तर ट्रॉफी, आणि ढाली म्हणजे काय, तर शिल्ड ज्याला असं म्हणतो. तर सातत्याने परिश्रम करून विजेता खेळाडू मी होऊ शकलो, म्हणजे त्यांनी खूप मेहनत केली. आणि त्याही आपल्याला सांगत आहेत की आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले, म्हणजे भारताला त्यांनी काय केलं, रिप्रेझेंट केलं. इंटरनॅशनल स्पोर्ट्समध्ये त्यांनी काय केलं आहे, तर भारताला रिप्रेझेंट केलं आहे. तर तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलं पाहिजे असं ते तुम्हाला सांगत आहेत. आता ते सांगत आहेत, खेळ खेळल्यामुळे आपल्याला आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचं राहते का? खूप महत्त्वाचा त्यांनी इथे आपल्याला एक संदेश दिला आहे की प्रत्येक खेळ खेळला पाहिजे जेणेकरून आपल्याला शिस्त लागते. कारण की प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते नियम ज्यावेळेस आपण खेळ खेळतो त्यावेळेस आपसुकच पाळले जातात आणि त्यामुळे आपण खेळ खेळले पाहिजेत. हरायचे कसे हेही खेळ शिकवतो, जिंकायचे कसे हेही खेळ शिकवतो. त्यामुळे खेळामुळे बरेच गोष्टी शिकायला मिळतात. व्यायाम होतो शरीराचा आणि व्यायाम पण आपण रोज केला पाहिजे. व्यायाम आपण जेवतो की नाही रोज, त्याच पद्धतीने आपण व्यायाम केलाच पाहिजे. आपण जेवताना म्हणतो का माझ्याकडे वेळ नाही, मग व्यायामाला पण असं म्हणू नये. मी म्हणतो ते पटतंय का तुम्हाला? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षीसुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल, तसा तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी 2 तास काढलेच पाहिजे. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिममधला असो. इथे आपल्याला आजोबा काय सांगत आहेत, जे आजोबा कोणाचे आहेत, उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, ते सांगत आहेत की आजही मी वयाच्या 66व्या वर्षी म्हणजे एज ऑफ 66 जर त्यांनी व्यायाम केला नाही तरी त्यांना अस्वस्थ वाटते. तर तुम्ही तर मोठे होत आहात, शाळेतून कॉलेजात जाणार, म्हणजे तुम्हाला कमीच वेळ मिळणार आहे यापुढे. तरीसुद्धा तुम्ही 2 तास वेळ काढून व्यायाम हा करायलाच पाहिजे. मग तो खुल्या मैदानात असो किंवा एखाद्या क्लबमध्ये असो किंवा खास जिममध्ये जाऊन सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. म्हणजेच इथे आपल्याला आजोबा फक्त एकच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही प्रत्येकाने काय केला पाहिजे, व्यायाम, एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. मग वय किंवा त्यासाठी तुम्ही कितीही बिझी असलात तरीसुद्धा.
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. खूप मोठा मेसेज त्यांनी आपल्याला इथे दिला आहे की आयुष्यामध्ये आपल्याला आपले स्वतःचे शिक्षक होता आलं पाहिजे. काय चांगलं काय वाईट, आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको, ह्या गोष्टी आपणच क्रॉस चेक करून पाहिल्या पाहिजेत. खेळत असताना आपल्याला कसं कळत असतं की आपण जे खेळतोय योग्य की अयोग्य. आता पटकन आपल्याला पुढे काय केलं पाहिजे, मग तो कोणताही खेळ असो, कबड्डीचा असू दे, खो खोचा असू दे, क्रिकेट असू दे, बॅडमिंटन असू दे, प्रत्येक गोष्ट. मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपलं शिक्षक होऊन हे कळलं पाहिजे की आपण कोणती गोष्ट करावी, कोणती करू नये. स्वतःवर अवलंबून राहा, म्हणजेच इंडिपेंडंट व्हायला शिका, असे आजोबा सांगत आहेत. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करीत आहात. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. येत्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम तुमचा आजोबा. आता इथे आजोबांनी काय सांगितलं आहे की आत्ता जे आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत तिथे संपर्काची म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची खूप दळणवळण म्हणजे यातायात की साधन, ट्रान्सपोर्टेशन, संदेशवहन म्हणजे मेसेज करण्याचं एक माध्यम, व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, आपल्याकडे अनेक माध्यमे अवलंबून आहेत आणि त्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. विविध गोष्टी, विविध माध्यमं आपल्याला मिळत आहेत, तरीसुद्धा जो एक व्यक्तिगत संपर्क आहे म्हणजे मित्रमैत्रिणींना प्रत्यक्षात भेटणे, नातलगांना भेटणे, कुटुंबियांशी भेटणे, हे तुम्ही सोडू नका, त्यांना भेटत राहा, असा मोलाचा संदेश इथे आजोबांनी दिलेला आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या बालपणाच्या सुद्धा आपल्याला सांगितल्या. थँक्यू सो मच. धन्यवाद.